आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून। मुंबईमध्ये पावसाचा जोर ओसरला। मागच्या 6 तासांमध्ये 20 ते 30 मिलीमीटर पाऊस। सखल भागातून पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात। मुंबईची लाईफलाईन सुरळीत। पाऊस ओसरल्याने वेस्टर्न आणि सेंट्रल लाईन सुरळीत, तर हार्बर मार्गावर मात्र खोळंबा कायम। लोकल अर्धा तास उशिराने। मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाची विश्रांती। ढगाळ वातावरण मात्र कायम। मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट। शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। मुंबईमध्ये 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर, तर राज्यामध्ये ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्गात शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी। पुणे शहरातील शाळा आज बंद राहणार। हवामान खात्यानं रेड अलर्ट घोषित केल्यामुळे खबरदारी म्हणून निर्णय। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती। मुंबईच्या धरणांमधील पाणी साठ्यात आता वाढ। 5.5% गेलेला पाणीसाठा मुसळधार पावसामुळे 18%वर। दादर किंग सर्कल जवळ पाणी ओसरलं। वाहतूक सुरळीत सुरू। चाकरमान्यांना दिलासा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 205 मिलीमीटरपेक्षा देखील जास्त पावसाची नोंद। जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती। सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा हाहाकार। सावंतवाडी तालुक्यामध्ये 24 तासात 270 मिलीमीटर पावसाची नोंद। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती। मुंबईतल्या परळ भागामध्ये धोकादायक भिंत कोसळली। कोणतीही जीवितहानी नाही। ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस। 3 हातनाका परिसरातील रहिवासी भागामध्ये संरक्षक भिंत कोसळली। ठाणे, पालघर, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट। प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता। हवामान खात्याकडून पुढील 48 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा। ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। मुंबईला रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज। महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी स्वतः आपत्कालीन विभागात उपस्थित। मुंबईमध्ये मुसळधार पावसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट। अधिकाऱ्यांकडून मुंबई आणि राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा जाणून घेतला, तर मदतकार्य आणि बचाव कार्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना। ही वेळ राजकारणाची नाही, नागरिकांना मदतीची गरज आहे। गरजेशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये। मुंबईकरांनी सावधगिरी बाळगावी। मुख्यमंत्री शिंदेंची TV9ला प्रतिक्रिया देत मुंबईकरांना सहकार्याचं आवाहन। मुंबईतील मुसळधार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो। पवई तलाव पूर्ण भरल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील पाणी संकट टळलं। पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये NDRFची पथकं तैनात। ठाणे, वसई, महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, घाटकोपर आणि कुर्ल्यामध्ये NDRFच्या तुकड्या तैनात। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पुढील 3 दिवस अनियमित पाणीपुरवठा। नदीपात्रातील गाळामुळे पंपिंग स्टेशनवर परिणाम। रायगडमधल्या मुरुड तालुक्यातील चिकणे पूल अतिवृष्टीमुळे खचला। बॅरिकेडिंग करून खचलेल्या बाजूकडची वाहतूक बंद। एकेरी वाहतूक सुरू। रत्नागिरीतील राजापूर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। कोकणामध्ये निसर्गाचं सौंदर्य खुललं। राजापूर डोंगरावरील धबधबे प्रवाहित। हतनूर धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली। धरणाच्या 41 दरवाजांपैकी 14 दरवाजे 1 मीटरनं उघडले। धरणामधून 27,157 क्युसेक पाण्याचा विसर्ग। मुसळधार पावसाचा रायगड जिल्ह्यातील पोलीस भरतीला फटका। आज आणि उद्याच्या मैदानी चाचण्या 15 ते 16 तारखेला होणार। संततधार पावसामुळे पुणे विभागाची पोलीस भरती देखील पुढे ढकलली। 9 ते 11 जुलै या कालावधीमध्ये मैदानी चाचणी घेण्यासाठी जागा नसल्यानं निर्णय। नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार। राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक दर्जाच्या 15 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। गृह मंत्रालयाकडून बदल्यांचे आदेश जारी। विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजावर देखील पावसाचा परिणाम। आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात होणार। वसंत मोरे आज ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करणार। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हाती शिवबंधन बांधणार। वंचित बहुजन आघाडीतून ठाकरे गटात जाणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता। निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीनंतर पवार गटाला मोठा दिलासा। आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला देणगी स्वीकारता येणार। तुतारी चिन्ह असणाऱ्या ठिकाणी पिपाणी चिन्ह नको। शरद पवार गटाची निवडणूक आयोगात याचिका, तर आम्ही अभ्यास करू। निवडणूक आयोगाचं उत्तर। भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी घेतली भाजपच्या IT प्रमुख आणि माध्यम प्रमुख त्याचबरोबर प्रवक्त्यांची उलट तपासणी। विधानसभेसाठी तुमची रणनीती नेमकी काय? प्रभारी आणि सहप्रभारींचा सवाल।
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून खबरदारी, मतांची पाठापोट होऊ नये यासाठी भाजपच्या सर्वच आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जाणार। तर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सुद्धा आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार, मतांची पाठापोट होऊ नये यासाठी ठाकरे गटाची रणनीती। तर आम्ही 12 आमदार आहोत आणि आम्ही आमच्या घरी राहणार, साहेब सांगतील तसं होईल, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। आमच्या 3 आमदारांच्या मताला किंमत, विधान परिषद निवडणुकीमध्ये मत कुणाला द्यायचं हे ठरवू, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया। काही मंत्री हे मंत्रालयामध्ये राहत नाहीत, आमदारांना भेटत नाहीत, मतदारसंघाच्या बाहेर ढुंकूनही बघत नाहीत, अशा मंत्र्यांची आणि मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आमदार आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केली नाराजी। शरद पवार यांच्याकडून रोहित पाटलांच्या उमेदवारीचे संकेत, रोहितला ताकद द्या, तो कसर भरून काढेल, शरद पवारांचं वक्तव्य। तर विधानसभेला पहिला निकाल तासगावमधून असेल, वडिलांनी दिलेला शब्द मी पूर्ण करणार, रोहित पाटलांचाही निर्धार। बारामतीमध्ये महायुतीकडून रविवारी जनसन्मान रॅलीचं आयोजन, अर्थसंकल्पातील तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं रॅली, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता। मी खासदार असल्याचं त्यांना पचत नाही, मतदानावेळी हाणामारा असे आदेश भावानं बहिणीसाठी दिले होते, बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप। पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दर्शन रांगेची तयारी पूर्ण, मंदिर समितीकडून 10 पत्राशेडची निर्मिती, 20 ते 25 हजार भाविकांची सोय होणार। संत तुकाराम महाराजांचं पहिलं गोल्ड रिंगण बेलवाडीमध्ये पार पडलं, विणेकरी, टाळकरी, मृदंग वादकांसह वारकरी रिंगण सोहळ्यामध्ये आनंदानं सहभागी। आषाढी वारीसाठी पुण्याच्या तरुणांची आळंदी ते पंढरपूर सायकल वारी, तरुणांकडून वृक्ष संवर्धनाचा संदेश। रंजन कुमार शर्मा पुण्याचे नवे पोलीस सहआयुक्त, रंजन कुमार शर्मा पूर्वी पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त राहिले आहेत। पुण्यामध्ये 1700 पीएमपीएमएलच्या बसेसची आवश्यकता, 777 बसेस भाडेतत्वावर घेण्याचं काम सुरू, तर 100 बसेस स्वतःच्या मालकीच्या घेण्याचा निर्णय, खासदार मुरलीधर मोहोळ यांची माहिती। राज्यातील 8 वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं परवानगी नाकारली, मनुष्यबळाचा अभाव असल्याचा ठपका, सूत्रांची माहिती। एससीबीसी आरक्षणाच्या स्पष्टतेनंतरच सेट परीक्षेचा निकाल जाहीर होणार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परिपत्रकाद्वारे माहिती, एससीबीसी आरक्षणाबाबत मागितलं मार्गदर्शन। मुंबईमध्ये आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीला अतिवृष्टीचा फटका, 4 सत्रांमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली, लवकरच नवीन तारीख जाहीर होणार। नीट यूजी परीक्षेचं पावित्र्य राखलं गेलं नसल्यास फेरपरीक्षा घेण्याचे आदेश द्यावे लागतील, सुप्रीम कोर्टाचा इशारा, पेपर फुटल्यानं किती विद्यार्थ्यांनी फायदा उचलला याची देखील माहिती मागवली। महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किमतींमध्ये वाढ, मुंबईकरांना नव्या दरानुसार 1 किलो सीएनजीसाठी 75 रुपये तर घरगुती पीएनजीसाठी 48 रुपये मोजावे लागणार, नवे दर आजपासून लागू। राज्य शासनाकडून स्वमालकीच्या जागेमध्ये दरवर्षी 5000 स्मार्ट अंगणवाड्या सुरू केल्या जाणार, भाडेतत्वावरील अंगणवाड्यांसाठीच्या भाड्यामध्ये दुपटीनं वाढ। विधान परिषदेमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। तर उन्हाळी विशेष ट्रेनमुळे रेल्वेची कोटींची कमाई, पुणे विभागाला जवळपास 21 कोटी 87 लाख रुपयांचं उत्पन्न, प्रवाशांच्या सोयीसाठी 264 विशेष रेल्वे गाड्या सोडल्या होत्या। पुणे शहरातील 165 ठिकाणं महिलांसाठी असुरक्षित, पुणे पोलिसांच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर, पोलिसांकडून दामिनी पथक, भरोसा पथक अशा ठिकाणांवर ठेवण्यात येणार। नंदुरबारच्या अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा, 50 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय सरकारकडून मंजूर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती, नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये नोडल ऑफिसर नियुक्त। नंदुरबारमध्ये शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आदर्श पारंपरिक तुरतूर वाद्य वाजवून आंदोलन, आदिवासी समाजाच्या न्यायासाठी भरत गावित यांचं 11 दिवसांपासून उपोषण सुरू। नंदुरबारच्या 44 ग्रामपंचायतींना 15व्या वित्त आयोगाच्या निधी असून देखील खर्च करता येईना, 44 सरपंचांचं मुंबईच्या आझाद मैदानावर भरपावसात आंदोलन। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसंग्राम पक्षाचे नेते अनिल गोटे यांची धुळ्यामध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक, कल्याण भवनामध्ये बैठक पार पडली। धुळ्यासह मालेगाव, नाशिकमधून दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। धुळ्यामधील धमाणे, वरखेडे आणि फागणेमध्ये दमदार पाऊस, परिसरातील जलयुक्त शिवारातील बंधारे पाण्याखाली, विहिरींच्या पाणीपातळीत देखील वाढ। मालवाहतूक वाहनांचा फिटनेसचा दंड अन्यायकारक, निर्णय रद्द करण्यासाठी वाहन खरेदी विक्री संघटनेचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन।
जळगावमध्ये संघटन मंत्री नाविंदर अहलुवालिया यांच्या उपस्थितीमध्ये आम आदमी पक्षाची बैठक। आगामी विधानसभा आणि महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा कार्यकारिणी गठीत। जळगावमध्ये वैश्यवाणी युवा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा। समारंभाला राज्यभरातील गुणवंत विद्यार्थी आणि पालक उपस्थित। जळगावच्या म्हसावदमधील रेल्वे गेट उद्यापर्यंत वाहतुकीसाठी बंद। नागरिकांना पर्यायी रस्ता वापरण्याचं आवाहन। जळगावमध्ये युवा सेनेचं विद्यार्थ्यांच्या कॅरी ऑन या आणि खेळाडूंच्या समस्यांविषयी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आंदोलन। विविध मागण्यांचं निवेदन कुलगुरूंकडे सुपूर्द। पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी परभणीमध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर। प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आलं आयोजन। परभणीमध्ये बांधकाम कामगारांना शासनाकडून भांडे वाटप बंद। संतप्त मजुरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव। कामगार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नांदुरा मार्गावरील पुलावरून कार वाहून गेली। कारमध्ये कुणीच नसल्यानं जीवितहानी नाही। अकोल्यामध्ये नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं संतप्त नागरिकांचा रस्ता रोको। जुने शहर परिसरामध्ये नागरिकांच्या घराशेजारून नाला गेल्यानं घरात पाणी शिरलं। अकोल्यामध्ये चोहोटा बाजार ते करोली फाटा दरम्यान पुलाची संरक्षक भिंत खचली। अकोला ते अकोट महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलं। अंगावरून घराची भिंत कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील घटना। लातूर बाजार समितीमध्ये अडत दुकानदार आणि खरेदीदारांमधील वादामुळे 5 दिवसांपासून बाजार बंद। माल विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका। 15,000 क्विंटल शेतमाल पडून। वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक बुर्जी धरणामध्ये केवळ 7% पाणीसाठा शिल्लक। पाणी जपून वापरण्याचं नगर परिषदेचं आवाहन। दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये 5 भारतीय जवान शहीद। कठुआपासून 150 किलोमीटर अंतरावर बदनोटा गावाजवळ लष्कराच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस रशिया दौऱ्यावर। रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मॅन्तुरो यांनी मोदींचं स्वागत केलं। राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार। मॉस्कोमधील हॉटेल द कार्ल्टनमध्ये पंतप्रधान मोदींचं भारतीय समुदायानं स्वागत केलं। मोदी रशियाच्या 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर। महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान सुट्टी देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। केंद्र आणि राज्य सरकारांनी संबंधितांशी चर्चा करून एक आदर्श धोरण तयार करता येईल का याची चाचपणी करावी। सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश।